Adil Shah Perta. The court of Adil Shah at Bijapur was past anxiously due to the growing exploit of Shivaji. The Sultan summoned all his Sardars to court to take stock of the situation. All the Sardars, including those known for their exploit and those comparatively unknown, attend. Badi Sahiba, the Dowagar queen, who personally looked after the Adil Shah's administration from Bijapur, was also present. The one question before the assembly was how to bring Shivaji to book and break his revolt. सगळीकडे हाच प्रश्न होता. आदिलशाहीच्या दरबारी बडीसाहेबांना सुद्धा हाच प्रश्न पडला की शिवाजीला कोण उचलून आणेल किंवा शिवाजीचा बिमोड कोण करेल. बडी साहिबा asked a straight question to her sardars. Tell me, who is willing to march against Shivaji and put an end to his rebellion? सांगा, मला कोण सांगते, कोण आणेल, कोण ही इच्छा पूर्ण करेल, शिवाजीचा बिमोड कोण करेल, आहे का कोणी तयार शिवाजीचा बंदोबस्त करायला? सरेआम हा प्रश्न बडी साहेबांनी विचारला. द कोर्ट बिकेम सायलेंट. एव्हरीबडी sat quietly in his place and started looking at the next person for who would dare accept the challenge of fighting Shivaji. Just then a giant of a man came forward and bowed respectfully before the throne. His name was Afzal Khan. सगळा कोर्ट शांत होता, एकमेकांकडे पाहत होता आणि एवढ्यात एक धाड धिप्पाड अंगाचा राक्षसासारखा दिसणारा माणूस पुढे आला. एक सरदार पुढे आला आणि सिंहासनाला झुकून नमस्कार केला, वाकला. त्याचं नाव होतं अफजल खान. द खान ॲक्सेप्ट द चॅलेंज. The Khan accepted the challenge and the pick up the betel leaf from the salver as a mark of acceptance. Shivaji. Who is Shivaji? He said. I shall arrest him and bring him here, or if that is not possible, I shall bring his dead body. खान पुढे आला. अदबीनी प्लेटमधला विडा उचलला. बेटल म्हणजे पानाचा विडा. त्या काही पद्धत असायची. जर एखादं काम करायचं झालं तर एक्सेप्टन्स म्हणून म्हणजेच मंजुरी म्हणून त्यावेळेला पानाचा विडा उचलला जायचा. त्यांनी पाण्याचा विडा उचलला आणि अगदी अभिमानाने म्हणाला, कोण शिवाजी, कुठला शिवाजी, त्याला मी आत्ता आणतो आणि नाही आणला तर त्याचं डोकं कापून आणतो. अफजल खान वॉज वन ऑफ द माइटी सरदार ॲट द कोर्ट ऑफ बिजापूर. Prowess and strength were unbelievable. He could bend a crowbar with his bare hand. तो काहीही वाकू शकत होता. एवढी अजंकी शक्ती त्याच्याजवळ होती. एवढा बलाढ्य शरीराचा होता तो. He was a past master in achieving his end by and available means. This Afzal Khan had accepted the challenge of bringing Shivaji to court, dead or alive. त्यांनी अगदी स्वीकार केलं होतं, मी एक तर मेलेला आणेल नाही तर जिवंत शिवाजी पकडून आणेल. The court was highly pleased. Everybody thought that it was the end of Shivaji. सगळ्यांनी विचार करू लागला आता हा तर शिवाजीचा अंत करणारच. And that he would be brought to Bijapur either alive or dead. Afzal Khan left Bijapur in great pomp. He was accompanied by a huge army fully equipped for battle. अगदी संघर्ष होईल हे त्याला माहिती होतं. बलाढ्य आर्मी सकट त्यांनी बिजापूर सोडलं. ही वॉज प्रिव्हियसली द सुभेदार ऑफ वाई. तो वाईचा आधी सुभेदार होता. फॉर 12 इयर, अगदी 12 वर्षाच्या आधी, 12 वर्षापर्यंत. अँड न्यू द कंट्री वेल, आणि त्याला तिकडला भाग सगळं माहिती होतं. ही मार्च ऑन महाराष्ट्र फुल ऑफ प्राईड अँड कॉन्फिडन्स फॉर सक्सेस. स्वराज इन डेंजर. ॲट दिस टाईम शिवाजी वॉज ॲट रायगड. शिवाजी रायगडला होते. ही गॉट द न्यूज ऑफ अफजल खान्स मुवमेंट. त्यांना अफजल खानाच्या हालचालीची बातमी कळली. ही इमिजिएटली सॉ दॅट हिज स्वराज वॉज इन ग्रेट डेंजर. त्यांना कळून चुकलं की आता आपलं स्वराज्य हे धोक्यात आलेलं आहे, धोकादायक झालेलं आहे. बट ही डिड नॉट लूज करेज. पण त्यांनी धैर्य सोडलं नाही. ही न्यू दॅट द खान वॉज फुल ऑफ स्ट्रॅटेजी अँड हॅड अ ह्यूज आर्मी विथ हिम.
Shivaji's kingdom was very small in comparison, and so was his army. He could see that he could never hold his own in open battle against the Khan. शिवाजी महाराजांना कळून चुकलं होतं की आपली आर्मी कमी आहे कुणापुढे, तर अफजल खानापुढे. त्याच्यामुळे खुलेआम त्याच्याशी लढाई करण्यात काही अर्थ नाही. His only hope was in some strategic move that would take the Khan by surprise. In consultation with Jizabai and with her blessing, Shivaji Maharaj shifted his headquarter from Raigad to Pratapgarh. आणि हे सगळं जाणून शिवाजी महाराजांनी आपली मासाहेबांची जिजाबाईंची भेट घेतली आणि त्यांनी त्यांचं हेडक्वार्टर म्हणजेच मुख्यालय हे रायगडावरून प्रतापगडावर हलवलं. अफजल खान्स काउंटर मूव. When the Khan learned that Shivaji had moved to Pratapgarh, he became very angry. जेव्हा अफजल खानाला कळलं की शिवाजी महाराजांनी रायगड सोडून प्रतापगडावर गेले तेव्हा त्याला त्यांचा खूप राग आला. ही वॉज अवेअर ऑफ द डिफिकल्टीज इन कन्क्वेरिंग प्रतापगड. त्याला माहिती होतं की प्रतापगड सर करणं, प्रतापगडावर जाणं फार कठीण काम आहे. इट वॉज सराउंडेड बाय थिक फॉरेस्ट अँड हाय हिल. देअर वॉज नो प्रॉपर अप्रोच रोड टू द फोर्ट अँड इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू मूव्ह हिज आर्टिलरी. त्याला माहिती होतं तोफा फौज खाणं प्रतापगडापर्यंत नेणं अतिशय कठीण आहे कारण जंगलाचा भाग वेढलेला आहे, रस्ते नीट नाही. बिसाइड द जंगल वॉज फुल ऑफ वाईल्ड लाईफ आणि त्या जंगलामध्ये पशु पण आहेत. द खान इनिशिएटेड मेनी मूव्ह इन द होप ऑफ ब्रिंगिंग शिवाजी डाऊन टू द प्लेन. अफजल खानाने अनेक कर्तृत्व केली, अनेक कट कारस्थाने रचले की शिवाजी महाराज हे प्रतापगडावरून खाली येतील. ही अटॅक द होली सिटीज ऑफ पंढरपूर अँड द तुळजापूर. त्यांनी पंढरपूर आणि तुळजापूरवर हल्ले केले, नासधूस केली, हराज द पीपल. ही वॉज होपफुल दॅट दिस टॅक्टिक्स वुड ब्रिंग शिवाजी डाऊन टू द प्लेन. आणि ही त्याला सुद्धा अशी कामी पडेल की शिवाजी महाराज प्रतापगडावरून खाली येतील. बट शिवाजी प्रूव्ह टू क्लेव्हर फॉर हिम. पण शिवाजी चतुर होते. ही रिफ्यूज टू लिव्ह प्रतापगड. त्यांनी प्रतापगड सोडला नाही. देन द खान चेंज हिज टॅक्टिक. त्यांनी मग आपली कला बदलवली, आपला मनसुबा बदलवला. इन अ स्पिरिट ऑफ अपॅरंट फ्रेंड लाईन ही सेंट मॅसेज टू शिवाजी. आणि अगदी प्रेमपूर्वक हर्षाने असा एक मॅसेज शिवाजी महाराजांना सोडला. यू आर लाईक अ सन टू मी, कम अँड सी मी. तुम्ही माझ्या मुलासारखे हा, या आणि मला भेटा. रिटर्न अवर फोर्ट अँड आय शॉल सी दॅट आदिलशाह मेक यू अ सरदार ॲट हिज कोर्ट. तुम्ही आमचे किल्ले परत करा. मी आदिलशहाला शिफारस करतो तुमची की तुम्हाला दरबाराचा सरदार केला जाईल. टिट फॉर टॅट, जशास तसे. शिवाजी क्विकली सॉ थ्रू द खान्स ऑफर. ही वॉज टेकिंग नो चान्स. He decided somehow to persuade the Khan to come up to the fort. In reply to the Khan's message, he said, Khan Sahib, I am guilty of having captured your fort. मला तुमचे किल्ले घेतले याबद्दल फार दुःख आहे. I must have your promise to pardon for this. Please come and meet me at the foothills of Pratapgarh. प्रतापगडाच्या पायथ्याशी आपली भेट व्हावी अशी मी मनसुबा ठेवतो, अशी मी आशा ठेवतो. आय एम रिअली अफ्रेड ऑफ कमिंग डाऊन टू द प्लेन टू मीट यू. मला तुमची फार भीती वाटते, तुम्हाला भेटायला भीती वाटते. धिस रिप्लाय ऑफ शिवाजी प्लीज अफजल खान. अफजल खानाला फार आश्चर्य वाटलं आणि आनंद पण झाला की शिवाजी मला घाबरतो. पासिंग हिज फिंगर्स थ्रू हिज बियर्ड टू स्माइल अँड सेड. आपले हाताची बोटं अफजल खानाने आपल्या दाढीवर फिरवली आणि स्मित हास्य केलं. दिस इज गुड न्यूज. वाह, काय बातमी आहे. व्हॉट कॅन शिवाजी डू अगेन्स्ट द मायटी अफजल खान. शिवाजी महाराज काय अफजल खानाशी लढणार का. त्याला काय वाटलं, त्याबद्दल आनंद वाटला. शिवाजीची काय बिशाद, डरपोक शिवाजी आहे, कसली खेळी खेळतो हा. He has no guts to fight me. I shall myself go to Pratapgarh and put an end to his life when we meet. अफजल खानाने मनाशीच ठरविलं की जसा प्रतापगडाच्या खाली शिवाजी येईल त्याला भेटेल आणि त्याला एका झटक्यात मारून टाकेल. सो ही ॲग्री टू शिवाजीच प्रपोजल. आणि म्हणून शिवाजी महाराजांचा जे प्रपोजल होतं त्यांनी ती तयारी दाखविली. द मीटिंग प्लेस.
The Machi on Pratapgarh was chosen as the meeting place. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली माची ही भेटीचं स्थळ म्हणून ठरवण्यात आलं. A date and time was fixed. It was agreed that each one would be accompanied by a servant and followed by 10 bodyguards at a distance. ठरवण्यात आलं की फक्त एकच सहाय्यकरी सोबत राहील आणि बाकीचे 10 बॉडीगार्ड हे काही अंतराने बाहेर राहतील. A special road was constructed by the convenience of the Khan and a big shamiana put up for the meeting. एक मोठा शामियाना हा प्रतापगडाच्या पायथ्याशी सजावट करण्यात आला, तयार करण्यात आला. Every move of Shivaji was marked by great caution. शिवाजी महाराज भेटीची प्रत्येक घटका, प्रत्येक चाल ओळखून होते आणि अगदी ही डिवायडेड हिज आर्मी इंटू स्मॉल युनिट. शिवाजी महाराजांनी त्यांची आर्मी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये डिवाइड केली, विभागली. इच युनिट वॉज टोल्ड वेअर टू हाईड अँड व्हेन अँड हाऊ टू ॲक्ट. आणि प्रत्येक युनिटला सूचना दिल्या होत्या की कधी, कुठे आणि कसा हल्ला करायचा आणि कुठली कृती करायची. ही टूक एव्हरी मेजर फॉर सेफ्टी अँड लेफ्ट नथिंग टू चान्स. त्यांना कुठलीही संधी घ्यायची नव्हती, एवढी सुरक्षा त्यांनी केली होती. मेनी ऑफ हिज ॲडवायझर ट्राय टू डिसिव्ड हिम फ्रॉम मीटिंग द खान. खूप लोकांनी त्यांना सांगितलं दरबारातल्या की तुम्ही खानाला भेटू नका. द खान्स वर्ड कुड नॉट बी ट्रस्टेड. खानाचा शब्द हा पाळण्यालायक नाहीच. खान हा कुठलाच शब्द पाळत नाही. बट शिवाजीज ब्रश असाइड धिस ॲडवाइस अँड डिसाइडेड टू मीट द खान ॲज अरेंज. पण शिवाजी महाराजांनी हा शब्द जरी ऐकला असेल तरी पण त्यांनी ते ठरवलं होतं आणि त्यांनी खानांना भेटायचं नक्कीच केलं. बिफोर द मीटिंग, ऑन द डे ऑफ द मीटिंग, Shivaji visited Bhavani's temple in the morning and took darshan. Soon after he started putting on his ceremonial cloth. शिवाजी महाराजांनी ठरलेल्या दिवशी भवानी मातेचं मंदिराचं दर्शन घेतलं आणि त्यांनी आपले स्पेशल तयार केलेले कपडे घातले. ही ओर हिज सुरवार अँड कोट ऑफ मेल. शिवाजी महाराजांनी आपला सुरवार घातला आणि कोट घातला. ओव्हर द कोट ऑफ मेल ही ओव्हर अ कुर्ता अँड अ फ्लोविंग रोब. त्यांनी अंगामध्ये चिलखत घातलं आणि चिलखत घातल्यानंतर त्यांनी कुर्ता आणि त्याच्यावर रोब म्हणजे अंगरखा घातला. ऑन हिज हेड ही प्लेस द जिरेटोप. लोखंडी असलेलं जिरेटोप त्यांनी घातलं, चित्रामध्ये दिसतंय. अँड टाईट अ मंदिल अराउंड इट. आणि डोक्याला बांधायची जी शिवाजी महाराजांची टोपी आहे त्याला मंदिल म्हणतात, ती मंदिल सुद्धा त्यांनी त्याच्यावर चढवली. ही फिटेड वाघनख ऑन टू द फिंगर्स ऑफ हिज लेफ्ट हँड. डाव्या हातामध्ये वाघनख घातली. हिडन इनसाइड द लेफ्ट स्लीव्ज वॉज अ बिचवा. आणि डाव्याच याच्यामध्ये त्यांनी बिचवा सुद्धा लपवून ठेवला. ही कॅरीड द दंडपट्टा इन हिज हँड. आणि आपल्या हातामध्ये दंडपट्टा घेतला. ही वॉज नाव रेडी टू फेस द खान. आता खानाशी झगडायला, खानाशी 2 हात करायला शिवाजी महाराज तयार झाले होते. ऑल द सरदार्स वेअर वेटिंग आउटसाइड. सगळे सरदार बाहेर वाट पाहत होते. शिवाजी टर्न टू देम अँड सेड, फ्रेंड्स, each one of you must carry out the duties assigned to you. मित्रांनो, तुम्हाला दिलेली जी काही कामे आहे, कर्तव्य आहे, ती अगदी नीट करा. I am sure the goddess Bhavani will see that we succeed. माझ्या पाठीशी, आपल्या पाठीशी आई भवानी यश देणारच आहे. बट इफ थिंग्स गो रॉंग, पण जर काही बरं वाईट झालं, अँड आय एम किल्ड, आणि मी मारला गेलो, डू नॉट लूज हार्ट. धीर सोडू नका. इन्स्टॉल संभाजी ऑन द गादी. संभाजीला गादीवर बसवाल. फॉलो द कमांड ऑफ मासाहेब. मासाहेबांचं ऐकाल. फाईट फॉर स्वराज अँड एक्सटेंड इट बाउंड्रीज. स्वराज्यासाठी लढा आणि त्याच्या मर्यादासुद्धा विस्तारा. फाईट फॉर स्वराज अँड एक्सटेंड ऑफ इट्स बाउंड्रीज. मेक द सब्जेक्ट हॅपी. जनतेला आनंदी ठेवा. आय शॉल गो नाऊ टू मीट द खान. मी खानाला भेटायला चाललेलो आहे. ही वॉज अकंपनियन बाय हिज वकील पंताजी गोपीनाथ. तो आपल्या गोपीनाथ वकिलांसोबत होता. 10 बॉडीगार्ड्स इन्क्लुडिंग जिवाजी महाला, संभाजी कावजी, यसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सिद्दी इब्राहिम अँड अदर्स.
शिवाजी महाराज हे पंताजी वकील गोपीनाथ, जिवाजी महालाग, संभाजी कावजी, असाजी कंक आणि कृष्णाजी गायकवाड, सिद्धी इब्राहिम इत्यादी 10 अंगरक्षक घेऊन होते. When शिवाजी reached the शामियाना, he saw that the Khan had already arrived. शिवाजी महाराज जसे शामियानामध्ये गेले तसे ते हा ऑलरेडी आलेला होता. कोण? तर खान. He was busy planning his future move. Standing by his side was an armed soldier, बडा सय्यद by name. बडा सय्यद हा खानाच्या बाजूलाच होता. ही वॉज हायली स्किल्ड इन द यूज ऑफ दंडपट्टा. बडा सय्यद हा दंडपट्टा चालवण्यात वस्ताद होता. शिवाजी केम टू द एंट्रन्स ऑफ द शामियाना बट ऑन सीइंग बडा सय्यद ही स्टॉप अँड वुड नॉट प्रोसीड फर्दर. शिवाजी महाराज शामियानामध्ये आले आणि आल्याबरोबर थांबले कारण त्यांना बडा सय्यद दिसला. द खान आस्क शिवाजीज वकील. शिवाजीच्या वकिलाला खानाने विचारलं, वाय शिवाजी स्टूड ॲट द एंट्रन्स इन्स्टेड ऑफ द कमिंग इन. का बरं शिवाजी दाराजवळ थांबले? द वकील सेड ही इज अफ्रेड टू बडा सय्यद. शिवाजी महाराज हे बडा सय्यदला भ्याले आहे, घाबरले. प्लीज आस्क हिम टू गो अवे. कृपया करून त्याला बाहेर धाडा. बडा सय्यद मूव्ह अवे अँड शिवाजी स्टेप इन. शिवाजी महाराज आत आले. द खान गॉट अप अँड सेड, Come, Shivaji Raje, let us embrace each other as a mark of our friendship. खान उभा राहिला आणि म्हणाला, या शिवाजी राजे, आत या, या आम्हाला भेटा आणि आपल्या या मैत्रीला पुढे करा. द स्ट्रगल विथ द खान. शिवाजी महाराज cautiously took a step forward and the Khan took him in his embrace. Compared to the giant Khan, Shivaji was short. शिवाजी महाराज एक एक पाऊल फुंकत चालले होते कारण शिवाजी महाराज छोटे होते, अंगकाठीने लहान होते. कुणापेक्षा? तर अफजल खानापेक्षा. ही रीच ओनली ॲज फार ॲज द खान्स चेस्ट. फक्त ते त्याच्या छातीजवळ होते. कुणाच्या? खानाच्या. At the same moment, the Khan held Shivaji's neck in his iron grip and stabbed him on the side with his dagger. खानानी शिवाजी महाराजाला आत ओढलं आणि अगदी कवेत घेतल्यासारखं त्यांना दाबलं. इट टोर अपार्ट शिवाजीच रोप बट द. आणि असं केल्यामुळे काय झालं? फक्त शिवाजी महाराजांचा रोप जो होता थोडासा फाटला. कारण काय केलं तर शिवाजी महाराजांच्या पाठीमध्ये त्यांनी खंजर खोपण्याचा प्रयत्न केला. आयरन द कोट ऑफ मेल अंडरनीथ सेव्ह हिम. आणि आत घातलेल्या चिलखताने शिवाजी महाराजांना वाचवले. द कोट ऑफ मेल म्हणजे चिलखत. शिवाजी नोईंग दॅट द खान वॉज ट्राईंग टू किल हिम. शिवाजी महाराजांना कळून चुकले होते की अशा खान आपल्याला मारणार. क्विकली ट्रस्ट द वाघनख इन द खान स्टमक. आणि शिवाजी महाराजांनी वाघनख काढले आणि शिवाजी महाराज खानाच्या पोटाचा चोथडाच बाहेर काढला. ड्रॉइंग आउट द बिचवा विथ हिज राईट हँड. उजव्या हातातला बिचवा काढला. ही ड्रो इट इन टू द खान स्टमक अँड टोर अपार्ट हिज गट्स. त्याच्या आतड्या बाहेर काढल्या. द वुंडेड खान फेल डाऊन. खान खाली पडला. खान्स वकील कृष्णाजी भास्कर केम फॉरवर्ड. खानचा वकील आला कृष्णाजी भास्कर अँड अटॅक शिवाजी विथ हिज सोवर्ड. आणि शिवाजी महाराजांच्या याला अटॅक करू लागला. बट शिवाजी किल्ड हिम. शिवाजी महाराजांनी त्याला मारून टाकलं विथ वन स्ट्रोक ऑफ द पट्ट्याची. व्हेन बडा सय्यद हर्ड द शाउट अँड नॉईज द ही रश इन टू द शामियाना. शामियानामधनं काहीतरी आवाज आल्याचा पट्टाला सय्यद बंडाला कळलं आणि तो आला. ॲज ही वॉज अबाउट टू स्ट्राईक शिवाजी, जिवाजी महाला केम बिटवीन देम. जसा बंडानी हल्ला केला शिवाजी महाराजाला तसाच जिवा महालामध्ये आला आणि सय्यद बंडा विथ वन स्ट्रोक. आणि जिवा महालानी सय्यद बंडाला मारून टाकले. बिकॉज ऑफ जिवा शिवा वॉज सेव्ह. आणि म्हणून अशी म्हण प्रचलित झाली की होता जिवा म्हणून वाचला शिवा. बिकम अ कॉमन सेईंग आफ्टरवर्ड. संभाजी कावजी डिस्प्ले ग्रेट ब्रेवरी इन धिस कन्फ्लिक्ट. आणि यामध्ये संभाजी कावजीने खूप छान पराक्रम गाजवला. द रूट ऑफ द अफजल खान आर्मी. द राऊट ऑफ द आणि अफजल खानाच्या आर्मीची दाणादाण झाली. दज विथ ट्रिम्फ शिवाजी वेंट अप टू द फोर्थ. आणि हे सगळं काही शिवराय गडावर गेले. इशाऱ्याची तोप झाली आणि विजयी झालेले शिवरायजी जसे गडावर गेले. द गन बूम अँड गेव द सिग्नल ऑन द इन्स्टंट. शिवाजीज ट्रूप केम आउट ऑफ देअर हायडिंग अँड अटॅक द खान्स आर्मी. जशी जी खान्सची आर्मी बेसावत होती त्यांना सगळ्यांना मारलं. द खान्स आर्मी वॉज completely unprepared for the attack and was caught in the difficult terrain. They could not even run away to save their lives. आणि ते इकडे तिकडे सैरावेरा पळू लागले. कोण?
खानाचे सैन्य. द मराठा ट्रूप चेस देम इन हॉट परsuade and destroy the whole of the Khan's powerful army. अफजल खान सन who escaped with ग्रेट डिफिकल्टी. आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान सुद्धा कसा बसा तो निसटून गेला. who escaped with great difficulty. Reached Bijapur. His account of the disastrous campaign spread gloom over the whole of Bijapur. आणि त्यांची ही बुडलेली सगळी काही ही जी होती विजापुरामध्ये हाहाकार उडला. का बरं? तर कारण अफजल खान मारला गेला. शिवाजी thus humbled the most powerful सरदार ऑफ द बिजापूर कोर्ट. आता विजापूरच्या सर्वात बलाढ्य सरदार शिवरायांनी सुद्धा हा म्हणतात धुईस मिळवला होता. हिज फेम स्प्रेड एव्हरीवेअर. सगळीकडे त्यांची ख्याती पसरली. पराक्रमाचे पोवाडे वाजू लागले. द सॉन्ग ऑफ एक्सप्लॉइट वेअर हर्ड इन द हिल अँड द व्हॅली ऑफ सह्याद्री. सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये शिवाजी महाराजांचा जयकार होऊ लागला. त्यांची यशस्वी गाथा ही सगळीकडे घुमू लागली.